नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जीवनामध्ये आपल्याकडे सर्व काही आहे, पण मानसिक शांतता नाही. पैसा खूप आहे, पण अनेक व्याधी लागलेली आहे. अशा वेळी काय करावे? त्यासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे. त्यासाठी अनुष्ठान सुरू करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचे जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराला उंबरठा असणारच आहे. उंबरठा स्वच्छ करा, म्हणजे अगदी घरामध्ये प्रसन्न वाटते. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सगळी बाहेर जाते. आपण जर उंबरठा स्वच्छ केला तर हळदीचे त्याला स्वच्छ असं लेपन करावे, तर घरातील कितीही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती बाहेर जाते. उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच, कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि 3 दिवसात ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरात जर घरामध्ये वादविवाद होत असेल किंवा चिडचिड होत असेल किंवा मुलांची अभ्यासामध्ये जर प्रगती होत नसेल, तर ही सेवा केल्यामुळे स्वामी समर्थांची ही सेवा आहे. ही जर सेवा तुम्ही मनापासून केली तर ह्या सेवेचे फळ स्वामी महाराज तुम्हाला देतात. त्यामुळे घरातील जे वादविवाद किंवा चिडचिड जे काही आहे ते सगळं हळूहळू कमी व्हायला होतं. 3 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करू शकता. विधीनुसार हे अनुष्ठान करणं खूप असं महत्त्वाचं आहे. अनुष्ठान कशाप्रमाणे करायचं, संकल्प जो आहे तो कसा घ्यायचा, ते जे मी आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही ही सेवा जर मनापासून जर केली तर ह्या सेवेचे फळ तुम्हाला लवकरच मिळते. पण ही सेवा मनापासून करणे खूप अशी महत्त्वाची आहे. केंद्रामध्ये अशाच वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत त्याही सांगितल्या जातात. अगदी तुमच्या घरामध्ये एखादा जर आजारी व्यक्ती असेल किंवा कोर्ट कचेरी वगैरे किंवा एखाद्याचा विवाह होत नसेल किंवा बरेचसेच काही असे कारणे असू शकतात. जर तुम्हाला जर कोणती सेवा हवी असेल किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी जर तुम्हाला कोणती सेवा जर हवी असेल तर त्या सेवेही तिथे जी सेवा आहे ती तिथे सांगितली केंद्रामध्ये जाते आणि त्या सेवेचे जे फळ आहे ते तुम्हाला लवकर मिळते. फक्त ती सेवा मनापासून करणे खूप अशी गरजेची आहे. त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं. प्रत्येकाला जी सेवा आहे ती वेगळी आहे. एखाद्याच्या घरामध्ये वादविवाद होत असते तर त्यासाठी जी सेवा असते ती वेगळी असते. जर एखाद्याच्या आजारी घरामध्ये व्यक्ती असेल तर त्याची सेवा वेगळी असते किंवा एखाद्याचं लग्न जे होत नसेल त्याची सेवा वेगळी असते. प्रत्येक सेवा ही वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते किंवा असं नाही की एकच सेवा केल्यामुळे अनिश्चित फळ तुम्हाला मिळते. तर प्रत्येक जी सेवा आहे ती वेगवेगळ्या प्रकारे दिली जाते. फक्त जी सेवा सांगितली आहे ती सेवा जर तुम्ही मनभावे जर मनापासून जर केली त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितच स्वामी महाराज देतात. केंद्रामध्ये बऱ्याच ताईंना किंवा दादांना हे जे अनुष्ठान आहे जे त्यांनी मनापासून केलेलं आहे आणि त्यांना त्यांची सेवा केल्यामुळे त्यांना त्यांचं जे फळ आहे ते स्वामी महाराजांनी दिलेलं आहे. बरेच जण केंद्रामध्ये त्यांचे जे अनुभव आहेत ते शेअर करत असतात. तुमच्याही घरामध्ये किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल, चिडचिड होत असेल, वादविवाद होत असेल, बरेचसेच काही कारणं असू शकतात. त्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान जे आहे ते घेऊ शकता, अनुष्ठान करू शकता. म्हणजे जो आहे स्वामी महाराजांचा जो संकल्प आहे तो संकल्प मनापासून करणं खूप असा महत्त्वाचा आहे. याच्याविषयी जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. हे संकल्प कसा केला जातो किंवा काय केलं जातं, कशी सुरुवात केली जाते याविषयी मी तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहे. तर सर्वांना आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.